फ्रेंड्स, मी अमृताज किचनमध्ये आपले स्वागत करते आहे। आज मी बनवणार आहे सुरमईचं कालवण। त्यासाठी मी इकडे सुरमई घेतलेली आहे। ठीक आहे, मी हे फ्राय पण करणार आहे आणि कालवणासाठी यूज करणार आहे। इथे मी मिरची घेतली आहे, सुकी लाल मिरची घेतलेली आहे, ती मी पाण्यात भिजवून ठेवलेली। थोडेसे मी धणे पावडर धणे घातलेले आहेत अख्खे। आणि ही तिरफळं असतं, त्याला चिरफळं म्हणून पण बोलतात। चिरफळं यासाठी बोलतात कारण की ते जेव्हा ओपन होते त्यावेळेस त्याला चिरं जातात आणि त्याच्यातली बी बाहेर निघते, म्हणून त्याला चिरफळं आणि तिरफळं या दोन नावं आहेत त्याला। ठीक आहे, इकडे घेतलं आहे मी खोबरं आणि ॲक्च्युली मी इकडे एक नारळ खाऊन घेतला होता, त्याच्यातलं थोडंसं खोबरं बाजूला काढलं आहे। आणि इथे मी घेतलेलं आहे 4-5 लसूण घेतलेले आहे, एक कांदा घेतलेला आहे लांब चिरलेला। आता सर्वप्रथम मी हे सगळे मिरच्या धणे वगैरे ह्याच्यात घालून घेणार आहे मिक्सरमध्ये। आता मी यात थोडंसं हळद घालून घेते आहे। हळद मी जास्त घालणार नाही आहे, थोडीच घालणार आहे। ॲक्च्युली मी ह्याचं प्रमाण तुम्हाला सांगितलं नाही कारण की मी जास्त बनवते आहे। मी 2 प्रकारचं बनवणार आहे, एक बांगड्याचं पण कालवण बनवणार आहे आणि एक सुरमईचं पण, म्हणून मी जास्त घेतलं आहे। हे प्रमाण तुम्ही थोड्या प्रमाणात करू शकता। म्हणजे अर्धा वाटी जर तुम्ही खोबरं घेतलं तर छोटा कांदा चिरून घ्या लांब, आणि त्याच्यात 3 लसूण घाला आणि ती लाल मिरची आहे ना ती घालून घ्या तुमची, आणि धने वगैरे घालून घ्या, तिरफळं पण घालून घ्या। तिरफळं जास्त घालायची नाही आहे। जर तुमचं थोडंच कालवण असेल बनवायचं तर तुम्ही 5-6 तिरफळं घालू शकता। आता मी इकडे 10-12 चांगले तिरफळं घालून घेतलेलं आहे आणि खोबरं पण माझं जास्त आहे। ठीक आहे, तर तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही हे करू शकता। आता मी यात खोबरं घालून हे मिक्सरला लावून घेते आहे। थोडं पाणी घालून आपण हे मिक्सरला ह्याचं चांगली अशी पेस्ट करून घेणार आहे। फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता माझं इथे वाटण तयार झालेलं आहे। मी आता फोडणीला घालणार आहे। ठीक आहे, ते इथे मी एक कांदा घेतलेला आहे, छोटा कांदा आहे, बारीक चिरून घेतलेला आहे, आणि इकडे आमसूल घेतलं आहे म्हणजे कोकम घेतले आहे। 5 ते 6 कोकम घेतलेलं आहे, फाडून घेतलेले आहे। ठीक आहे, आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे, तेल छान असं तापलेलं आहे। आता मी यात घालणार आहे कांदा। कांदा घालून मी छान असं परतून घेत आहे। आता मी यात हे वाटण घालणार आहे। आणि ह्याला छान असं परतून घेणार आहे। मी यात वाटताना थोडं जास्त पाणी टाकलं होतं, मग मी परत अजून पाणी ॲड नाही करणार आहे। आता मी हे छान मी असं 3 ते 4 मिनिटं असं छान ढवळून घेतलेलं आहे। आता मी यात फिश घालणार आहे। एकदम किंचित असं पाणी घालणार आहे मी। आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे असते तशी घालावी। मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की मी नाही घालणार आहे, पण मला वाटलं थोडंसं पाणी घालावं कारण की एकदम घट्ट होतं ना, त्यासाठी मी यात थोडंसं पाणी घातलेलं आहे। आता मी यात मीठ घालून घेते। फिश घातल्याच्या नंतर आपण जास्त हलवायचं नाही कारण ती फिश तुटण्याची शक्यता असते, म्हणून जास्त हलवायचं नाही आहे। मी इकडे 1 टीस्पून भरून तेल घातलेलं आहे
सॉरी मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं घालते आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मीठ घालू शकता त्यात. आणि ही आमसूल आहेत ती पण मी आताच घालून घेते आणि ह्याला छान अशी उकळी काढून घेणार आहे मी. फ्रेंड्स, तर तुम्ही बघू शकता इथे मला छान अशी उकळी येते आहे. हे आता आपलं होत आलेलं आहे. फ्रेंड्स, तुम्ही बघा हे आपलं डन आहे, म्हणजे झालेलं आहे. तुमच्याकडे तुम्हाला म्हणजे माझ्यासारखी जी फूडीज असतात त्यांना असे वेगवेगळे पदार्थ खायला आणि बनवायलाही आवडतात. ठीक आहे, तर काही लोकांना क्रेज असतं की बाबा मालवणी फूड. यस, मालवणी फूड म्हणजे काय एवढं म्हणजे जास्त हे असतं का बाबा आज मी मालवणी फूड टेस्ट करणार आहे. तर तुम्ही तुमच्या घरी पण हे करू शकता. फक्त तुम्हाला काश्मीरी लाल मिरची पाहिजे सुक्या, आणि बाकी मी तुम्हाला जे जिन्नस सांगितले आहे ते सगळं ॲड करून तुम्ही हे करू शकता. हे काही एवढं कठीण असं नाही आहे. फ्रेंड्स, माझं इथे फिश शिजलेली आहे छान. आता मी यात थोडीशी वरून कोथिंबीर घालून घेते आहे. कोथिंबीर जास्त घालायची नाही आहे, थोडीच घालायची आहे. आपण बाकी सगळ्या पदार्थात खूप भरपूरशी कोथिंबीर घालतो, तर फिश करीमध्ये नाही घालायची आहे आपण. आपली ही फिश करी, सुरमईची फिश करी तयार आहे. ही काही एवढी कठीण नाही आहे. तुम्ही अशा प्रकारे अशा पद्धतीत तुम्ही बनवून बघा. आपली ही मालवणी फिश करी झालेली आहे तयार. आता मी हे बाजूला ठेवते आणि फिश फ्राय दाखवते.